नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने दिनांक 31/3/2026 रोजी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी सरसकट 1 महिना भर पगारी लागू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा लेटर आपल्या समन्वय समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे। याची ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता भर उन्हाळ्यामध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महिनाभर सुट्टी मंजूर होणार की नाही याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। जरी आपल्याला मे मध्ये सुट्टी मिळो अगर न मिळो, परंतु समन्वय समिती म्हणा, कृती समिती म्हणा, वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून ज्या हालचाली आहेत त्या हालचालीला या ठिकाणी वेग आलेला आहे। हालचाली सर्वत्र होताना आपल्याला दिसून येतो आहे आणि लवकरच ही गुड न्यूज असणार आहे, जेणेकरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षापासून उन्हाळी सुट्टी या ठिकाणी मंजूर होणार असल्याची अपडेट सर्वत्र या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतो आहे। आणि याच बद्दल या ठिकाणी एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जो म्हणजे समन्वय समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी महिनाभर मिळावी आणि तेही भर पगारी याबद्दल निवेदन काय देण्यात आलेलं आहे पत्राच्या माध्यमातून जाणून घ्या। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना नवी मुंबई, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस कर्मचारी संघटना विदर्भ अमरावती, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अहिल्यानगर। दिनांक आहे 31/3/2026। प्रति माननीय श्री। विषय आहे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी सरसकट 1 महिना भर पगारी लागू करण्याबाबत। महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने खालील निवेदन करीत आहोत, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही या ठिकाणी नम्र विनंती। पाहू शकता पुढे सविस्तर अपडेट काय सांगतोय। राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत सुमारे राज्यामध्ये 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत। त्यांना दरवर्षी 16 दिवस आळीपाळीने उन्हाळी सुट्टी दिली जाते, परंतु राज्यात सध्या तापमानाची तीव्रता वाढलेली असून लहान बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट या ठिकाणी शक्यता आहे। त्यामुळेच राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 16 दिवस उन्हाळी सुट्टी आळीपाळीने न देता ती संपूर्ण 1 महिना मिळावी। तसेच कोरोना काळात ज्या पद्धतीने सुका आहार वाटप करण्यात आला, अगदी त्याच पद्धतीने उन्हाळ्यातही सुका आहार लाभार्थ्यांना वाटप करण्याबाबत शासनाने या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि याच मागणीसाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करावा। तसेच सदर मागणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता, सविस्तर चर्चा करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची भेट या ठिकाणी घडवून आणावी अशी देखील माहिती आपल्याला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। पाहू शकता आपले विश्वासू युवराज बैसाणे धुळे मोबाईल नंबर देखील आहे, तुम्ही संपर्क साधू शकता। त्यानंतर जयश्री वाबळे जावरे अहिल्यानगर व संजय मापले अमरावती जिल्हा, त्यानंतर रामकृष्ण बी पाटील जळगाव जिल्हा, गोवर्धन मिसाळ आपला सोलापूर जिल्हा, त्यानंतर राजू पाटील नंदुरबार। बघा, अमरावती अहिल्यानगर असो, सोलापूर असो, नंदुरबार असो, धुळे असो, जळगाव असो, हे जे समन्वय समितीचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी मोठ्या या ठिकाणी विचाराने त्यांच्या ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा जो लढा आहे तो लढा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पत्राच्या माध्यमातून थेट या ठिकाणी सरकारला जाब विचारत आहे। सरकारच्या दृष्टीने सकारात्मक या ठिकाणी निर्णय घेण्याच्या तयारीत आपल्या समन्वय समितीच्या पदाधिकारी असो किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचारी असो, या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी प्रोत्साहन व पाठिंबा मिळत असताना आपल्याला दिसून येतो आहे। आणि लवकरच या ठिकाणी उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत ज्या हालचाली सुरू आहेत ते लवकरच या ठिकाणी उन्हाळी सुट्टी मिळतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करते। आणि भर पगारी लागू करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा पत्र समन्वय समितीच्या वतीने अपडेट करण्यात आलेला आहे दिनांक
या ठिकाणी 31 मार्च रोजी हा अपडेट आहे। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। असेच ताजे अपडेट पाहण्यासाठी किंवा आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।